औचित्यवाडी. अय झाल्या काय अरे कमून जातो कुरीच तू मटण खाल्लं का काय? अय मटण कुठं खाल्लंय महिना झाले काय मटण नाही भेटणं काहीच भेटणं खायला. होय हा. चिकन गुतलं काय मग? ए, येड्या घुगऱ्या गुतल्यात घुगऱ्या. वगैरे गुतले हा व्हायला श्याम्या महिना झाले राव मटणच भेटणार राव व्हायला काय करावं भाऊ. हा ना राव त्या आईला मग तसंच झाले. व्हायला आपण धाब्यावर गेलो असतो पण तू ना फुकट्या माझ्यासोबत कुठे गेला का उधारीच करतो कुठे गेला का उधारीच करतो. त्या धाब्यावाले पैसे नेस समोर गेलं ना ते कुत्रे सोडितो अंगावर. होय मग मग पैसे देऊन टाकायचे ना काय ठेवायची एवढं उधारी. म्हणजे तुझ्या नावावरची उधारी मी देऊ काय? त्याला काय होतंय मग आपण एकच आहेत दोघं. हा एक तो नाही का मिटिले माग म्या कधी मिटिले मग ते 70 रुपये राहिले होते माग. हायला तसं नाही हिशोबाला पक्का तू 70 रुपयाचं सांगायला लागला. पहिल्यापासून हिशोब पक्का आहे बुवा आपला. आईला मग आता करावं तरी काय रे मटण खायची तर महिला इच्छा झाली तुला सांगतो सूर्य गावाला गेल्यापासून ना नुसतं दुकानातलं डाळ भात आणायचं आणि वरण भात खायचं कटाळा आलाय तुला सांगतो काव कोणाला. महिना झाला नुसतं आशेने मरायला लागलो बायकोला होते आण तुझी नाही आता या महिन्यात नाही आणायचं अजिबात. आणि तुला सांगू का झाल्या आपल्या पैशाने खाण्यात मजा नाही रे दुसऱ्याच्या पैशावर ढाब्यावर खायला नादच करू ऑर्डर म्हणता येते कारण आपलं बिल नाही रस्सा आण पीस तुम्हाला गांडा व्हायचं रे कोण आता आणते ना आपल्याला डेपुटी. हा डेपुटी जमून नाही रे नकोय आज इथं इलेक्शनच्या 10, 15, 20 पार्ट्या झाल्या डेपुटीत आपल्याला डायरेक्ट खुटीनीच इलेक्शन आठवलं आठवलं साधा भावची राहिली पार्टी म्हणली होती ना राहिलेली इसरायच्या आधी चाललं की जायचं विसरून मग स्वर्ण ओतलात नेतो. बघ आपण गाव हा. साधा भाऊ इकडे फार्म हाऊस वर मग तिकडे जाऊन आलो छेड घरी. हा मग काय काम काढलं? साधा माणूस आहे ना अख्ख्या गावात नाही बर का. नाही हा? मायासारखा गावात नाही जुळ कोणी नाही ना मी एकटाच होतो ना. हा, एकटाच. आवळं जावळं असल्यावर डबल असते बस इकडे टाकी हा हा तिकडे नेऊन टाकी तिकडे टाकीता का मला मुडक्यावर टाकायचा काय विचार आहे? एवढं प्रेम कस काय होतो आलं तुमचं? हो नादच करायचं नाही. साधा भाऊच्या इलेक्शनच्या टायमाला माही भूक नसायचं पॅन्टीला तरी पळायचो मी तशीच धरून पळायचो. साधा भाऊलाच मतदान करा म्हणलं इतर जर कोणाला मतदान केलं ना मी तुम्हाला निपसून काढी. हा का? उगाच निवडून आले का ते मग आपण सपोर्ट केला म्हणून निवडून आणले आपण निवडून आणले साधा भाऊला. बांध नाव का बांधू नको दगड घालायचा आहे मला इथं. नीट वागले लोक तर लाकडावर नाही तर डोक्यात दगड घालायला आपल्याकडे आहेत दगड. पण श्याम्या साधा भाऊचा नाद नाही करायचा दिलेला शब्द ते 100% जलून पडून देणार नाही. फक्त शब्द आहे ना ज्याला जोगा पाहिजे नाही तर शब्द आहे ना मी असा लाकडा खाली टाकीतो आणि वरून लाकूड ठोकितो. 100% जालणार साधा भाऊ तुम्ही ते शब्द तसं नाही तुला सांगतो झाल्या वतनदार घराण्याचा शब्द जो वट हुकुमाचा असतो. हुकूम नाद नाही करायचा फक्त तो लोकांनी पाळला पाहिजे मग वट हुकूम काढितो. नुसतं हुकूम राहतो वट काही लोक ठेवीत नाहीत. काय लोकांना भामटे चिमटे असते ते ठेवीत नाहीत. आमच्या सारखे इमानदार कायम ठेवते. नाही तुमच्यासारखे अरे इमानदार शब्दाचा समानार्थी शब्द म्हणलं का जालेन साम्या कोण आपण आहेत का तसे? नाही हे बघ आठवण करून द्यायचा विषय नाही काही. सदा भाऊला सगळं आठवतो वतनदार घराणे सगळं आठवत. ते म्हणले होते इलेक्शन निवडून आलो तू मला सुवर्ण नेणार म्हणजे नेणार पोट फुटूच तर खाऊ घालणार. नाही सुवर्ण ज्योतचा शब्द राहिला असेल माझा. सुवर्ण ज्योतला तर तुम्हाला नेल नाही का कुठं बघा आता आयला डावळ्या दिवस इसरायला लागले का काय साधा भाऊ मला. मी आता बाकीच तर जवळजवळ 30-32 जण घेऊन आणलेत. हा पण तुम्ही कस काय राहिले? आपण गैरहजर होतो त्या दिवशी गुलाल आणायला नव्हतं गेलो का आम्ही गुलाल आणायला गेला आणि डेपुटीच्या अंगावर टाकून आला. कोणाच्या डेपुटीच्या? कोण टाकलं कोण म्हणताय टाकलं श्यामी तो टाकलं त्यांच्या अंगावर गुलाल. नाही भाऊ आपण तर कस काय म्हणतात तू काय तसंच करतो राहू श्याम्या. मी काय केलं आता
मग त्यामुळे पार्टी साधा भाऊ नाही टाकला त्यांनी नसेल टाकला मी तुमच्याकडूनच होतो पक्का. अय पार्टी बिर्टी आहे ना ते गेलं. तुम्ही आहे ना 5च्या टायमाला यायचं घोगऱ्या खायला पेढे खायला. पोरगं लग्नाला आलं तर तुम्ही 5चं मागता. पोराचं लग्न होऊन त्याला पोरं झाल्यावर तुम्ही लग्नाची बुंदी मागतात. उशीर झाला. आता पार्टी बिर्टी काही भेटत नसती. कसं साधा भाऊ सांगा बरं तुम्ही मला. अरे कोंबड्या खाऊ घातल्या का नाही? कोंबड्या खाऊ घातल्या का नाही मी घरी? आणि ते पण इलेक्शनचा पिरियड होता तेव्हा सगळ्याला खाऊ घातलं गावाला. अरे. निवडून आल्यावर बोली काय होती अरे किती पेत होता तू? कोण? पेत किती होता तुला? तरी सूज तरी जेवलो होती. मी तरी घरी जेवलो खळगुट का ना खाल्ला तर नाव ठेवलं खळगुटला तुमच्या 2 बॉट कशी आम्हाला दिल्या मी त्याच्यातल्या. 2 बोटकात ऐकत असता का तुम्ही? अरे ताटल्यावर आपल्या तुम्ही प्लेटा तर नुसते उखर आणली रे. आणि तरी समजून दिलं नाही मत कोणाला दिलं तो? कोणी तो म्या ठामपणे तुम्हाला केलं कोण म्हणलं तुम्हाला मी मतदान नाही केलं? सगळं माहिती आहे मला. तिकडं डेपुटीच्या बागला लागतो आणि मला मतदान केलं. पार्टी बिर्टी नाही. तुम्ही आलेत ना आता असा एक येडा मारा आणि जा आता. द्यावा लागेल राव साधा भाऊ तुम्ही शब्दाला पक्की. पक्के आहे पण ज्यांनी मला मतदान केलंय त्यालाच. सगळ्या दुनियाला जर बस वार्डात हे 1200 मतदान झालं त्याच्यातलं 1130. ऐक 1130 वा मी आहे शेवटलं केलं. 640 मतदान मला पडलं. बाकीच्यांनी नाही दिलं ना त्याच्यात तू आहे. 640 मध्ये मी. तू बी नाही. निघा भाऊ असं काय करता? निघा. हे चल श्याम्या या असे माणसं इलेक्शन होतच राहते. पुढे बघू काही आता वेळ येणार नाही का परत? तुमच्या दोघांच्या खर्चात आहे ना 30 माणसं सांभाळते तुम्ही. पण दोघांचा खर्च लय आपण. काय 30 माणसं सांभाळ. अहो एक माणूस येऊन देणार नाही जाल्या श्याम्या. एक माणूस तुमच्या दारापुढे येऊन देणार नाही. तुम्ही बघत राहा कसे निवडून येतात बघू. चल कशाला वाद घालता? सुवर्ण ज्योतला जीव घालते ते मस्करी करते ते. कुठं म्हणते साधा भाऊची सवय थट्टा करायची. ते घेऊन जाणार आपल्याला सुवर्ण ज्योतला. नाही कुठं येते त्यांच्या जेबीच्या शांड्याला लावित का नाकाला बघ. कधी नाही लावणार. चल आता निघतो का ते दगड आहे ना लाकूड ठोकलेला तो डोक्यात ठोकीन. कोण? निघ माग बघू नको. पार्टी अजिबात नाही पटलं भाऊ आपल्याला. तुला सांगू तुम्ही हा एवढं पर हलकटोनी बोलत होत तुला साधा भाऊ. हा बोलले भो. अरे कुत्र्याला हाड करावं असं इतकं हाड केलं तू होतं. हा मला नाही आवडलं अजिबात. तुला सांगतो अरे मतदार ह्यो राजा असतो राजा आणि मतदार राजाला असं बोलावते नी. हा सांग ना श्याम्या आपला वाड मधला माणूस होता म्हणून किती पळवलो. रात्रंदिवस घास नाही खाल्ला राव या माणसासाठी. नुसता दारू प्यायचं आणि पळायचो आपण. हा ना दारू पिऊन का माहिना पळत होतो. हा. पण मतदान केलं तर मी त्याला खात्रीशीर वाड माजला होता म्हणून. खरंच केलं तर? आणि मग काय खोटं सांगतो काय ओरिजिनल मतदान केलं तर त्यांना. होय हा मग असं नव्हतं वागायला पाहिजे. पण तुला सांगतो देव काय ते म्हणतात ना एका जत्राने म्हातारा होत नाही. अरे इलेक्शन येत राहणार ते उभा राहणार दाखवून द्यायचं. दाखवून आता जाण्या ना बघ कसा पाडितोय. नाही पाडला ना मीच काढून टाकीन मी. हा आणि गावात तासा इंजन येऊन नाही देणार अजिबात. वाढ कसं उभं करू तुम्ही लईच कुत्रे हे लईच असं ह्यासान केलं आहे की नाही. लई सांग केलं राव. टेन्शन येत रे माणसाला असं लय. ए श्याम्या मा डोकं फुटायला लागले राव. थोडी काय 90 पाहिजे ना एवढी तू. टेन्शन आलं लय. लय पाहिजे ना. तू एवढं मित्र आहे मा म्हणतो तर पाजावं लागेल तुला आता. चल पाहिजे फक्त. हा, नाही चल. ऐका लोक ना बोलून सुद्धा पार्ट्या देत नाहीत. अहो नका कधी नाही काय ज्याला कमी काय ज्याल्याचा नाद नाही करायचा कधी. ज्याल्याचा नाद नाही करायचा. ज्याला नाद नाही करायचा. काय झालं? काय झालं काय म्हणजे रोज ज्याल्याला बोटके लागले. रोज तोडून मटण ज्याल्याला लागत. ज्याला एक क्षण सुद्धा थांबत नाही मटण खाल्ल्याशिवाय. आता हे ज्याला पदर गेला धाब्यावर. पदर क्वार्टर घेतली. पदर धाब्याला कोण 2 बॉईल खाऊन आलाय. ज्याला काय कमी समजिता का काय लोक आहे ना बोलून सुद्धा पार्ट्या नाही देत माहिती आहे की तुम्हाला. रोज मटण खातो झाल्या. मग म्हणजे त्या मटणावाल्यांनी ते कोंबडीचे पाय बाहेर टाकलेले. मटणावाल्यांनी ते खूर बाहेर टाकलेले पिशीत घालून जाताना बघितलं होतं तुला मी. कोणाला? मला हा. म्हणजे एवढा कमी झाल्या. काय? लय
अर्धा किलो खायचं ना, पावशेर खाय घेऊन खायचं, पण आताडे आताडे धुवून खातो जालवा, मला माहिती आहे तू वजडीन फेरवजडी वरलाच आहे तू. हा वजडले आवडती मला साधा भाऊ. आवडती ते तू नाही तो. हा पण लोकांसारखं नाही आपलं कधी. आपण बोलतो एक आणि करीत एक. लागले सांगायला छापके साथ ज्याला जातो आणि 10 वेळेला 2 बॉईल बुक करलेलं सांगतो, खरं खरं खाऊन येतो. आणि तुम्हाला फक्त मी सांगायसाठी आलेलं आहे इथं. हे असे मच्छर आहेत ना, लई चावत येत मला. चावणार चावणार कडून असलं ना मच्छर चावत इथं. नाही 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 नाही, निवडणुकीत आहे ना असे लय फिरत येत गोंगात येत. तो ऐवणी येत ना, पार्ट्यावरी मत देणाऱ्यांना मी आहे ना पुरी तो खड्डा खातून. कोणाला? पण तू आहे ना, तू वाचलाय, तू नीट राहा. कोणाला आणि तू ज्याला मागे राहशील त्याच्या कोणाला पुरितात? अरे ज्याला पुरणार फायदा व्हायचा का आज सांगायला 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 आलो. काय आले श्यामी? हा सवाला आणि तू म्हणतात श्यामा आज संध्याकाळी कुठे? काही नाही घरीच आहे. घरीच आहे ना. आपल्याला जेवायला जायचंय. पुढं सुवर्णज्योत हॉटेल नगर पुणे रोडला. स्वर्णज्योत चला ना मग. तू खाली बस. का? तू खाली बस. निवडणुकीला डेपुटी बरोबर आणि पार्टीला सुवर्णज्योतला सदाभाऊ बरोबर काही मनाची आहे का नाही? अहो एवढा नका राग मानव लावून घेऊ आपलं साधा भाऊ. हा का? 2 बॉईल नव्हता, एकच बॉईल खाऊन आला. श्यामन सांगितलं ना, याचे कोणच पैसे घेतले क्वार्टरीला आणि बॉईलला. एक बॉईल असा कापला, 2 त्यांनी चालते. परत असा कापला, 4 तुकडे झाले. चतकुर चतकुर फाका खातो. पोल्ट्री सांगायला आलो, मी मटण खातो झाल्या, बोटकं खात नाही, बॉईल खाऊन आलो, दारू पिऊन आलो असं म्हणलं. आईजीचं जेव, बाईजी उधार आणि सासूवर जावाई सुभेदार. अरे वा रे वा. संध्याकाळी आवरायचं लॉलीपॉप, अयो तिखट मीठ म्हणून राहतं एक प्रकार. हा म्हणजे चिकन, तंदूर तंदूर चिकन. अजून तुला जर शाकाहारी खाऊ वाटलं तर दिवाणी हंडी, टिक्का, हराभरा कबाब, काय लागन ती सांगायचं. सदाभाऊ होय. तू ही अरे सच्च्या कार्यकर्त्यासाठी सदाभाऊची कधी बी जाण आहे. वतनदार घराणी म्हणलं तुला, वतन घराणी शब्द बोल ना, पाळणार म्हणजे पाळणार. सुवर्णज्योतला जीव घालणार म्हणले होते, घालणार. हो साधा भाऊ चुकला असेल कारण राव मला फक्त नाही का तुम्ही आता कोणती अरे 40ची लावून येतो हाप आणि आमची 40 पिढ्याचा तू उतारा काढितो रे. तू जरा तोंडाला सुधरून बोल. हाताने वार केलेले आहेत ना, घावपुजात येत. तोंडाने बोललेलं आहे ना, इथं 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 तुकडे करीत येत. शामराव आवरून ठेव. आवडत तुम्ही. मोठी गाडी घेतो तो यासाठी खास. आवरून ठेव लवकर. सारख्या माणसासाठी सोन्याच्या कलरची गाडी. मज्जा. तुला वाटते सोन्यासारखे माणसं, तुला माझ्यासाठी जीव नाही तुटायचं थोडाफार. आता तो मग एवढी घाण करून ठेवली, काय घरी जाऊन बोलायचं सांग बरं. त्यांना मनाला लागलं ना मग त्यांच्या. हा एवढं मनाला लागत होतं तर मग इथून मागच नेलं असतं त्यांनी. काय मजा येणार रे सुवर्णज्योत हॉटेलला. लॉलीपॉप, तंदूर आणि काय ते म्हणले हराभरा कबाब, तिखट मीठ. मजा आहे आज माहिती. ए श्याम्या मला घेऊन जा ना. मी पाठीमागच्या ह्याच्यावर बसून टॅबलावर तोंड बांधून तो मला हळूहळू अशा मागून एक एक बोटकी द्यायची, मी खाईन ना. येडा बिडा झाला काय तू? आता सदा भाऊला कळलं ना तर मला बी उपाशी पाठवतील तिथून. नाही भाऊ मी जाणार एकटा. येडा काय तू? काही उगा आपलं येड्यान करतो. श्याम्या डेपुटी थांबा. थांबा ना. थांबा खाली गाडी बंद करा. खाली उतरा. काय झालं? उतरा तुम्ही तर उतरा तर खरी. काय झालं? काय थांबतो? काय झालं? काय झालं म्हणजे साधा भाऊ श्याम्याला घेऊन गेलेत. कुठे घेऊन गेले ते? कुठं म्हणजे सुवर्णज्योतला जेवायला. मग ते घेऊन गेले तर मग आपल्याला काय करायचं? जाऊ दे जेऊ दे ना. आपल्याला काय करायचं म्हणजे त्यांच्या नाकावर टिचून पार्टी करायची आपल्याला. अच्छा तू पार्टी देणार आहे काय? कोण? तुम्ही मला जेव घाला आजच्याला. म्हणजे ते पार्टीला गेले म्हणून मी तुला जेव घालू का? काय संबंध आहे? तो जायचं ना त्यांच्या मागं. काय संबंध म्हणजे साधा भाऊनी धडे तू बोलून दाखवलं मला डायरेक्ट. काय दाखिलं? आता आहे ना डेपुटी तुला पार्टी बिर्टी देत नसतो. मी ना डायरेक्ट इलेक्शनची पार्टी देऊ राहिलो श्यामेला. तुला नेणार ना, तो मला मतदान केलं नाही म्हणून.
आता तू त्याच्या मागत पळत होता, त्याला मतदान केलं, माझ्या वार्डात येत होता, मी म्हणत नाही माझ्यासाठी पळाला, पण मतदान तू त्यालाच केलं ना. कुणाला? तुम्हाला म्हणलंच होतं मतदान त्याला केलंय म्हणून. आले हे बरं झालं आता चोराच्या उलट्या बॉम्बा. म्हणजे मी समक्ष मतदान केलं राव सगळ्यात शेवट तुम्हाला पहिलं. झाल्या तू आहे ना, तू नेहमी कधी ह्यानं आणीत जा. कोणाला मतदान केलं तो भेटला का त्याला म्हणतो मी त्याला मतदान केले, मला भेटला का मला मतदान केले. मला बाकी माहित नाही, तुम्हाला आज जीव घालावं लागेल मला त्यांच्या नाकावर टिचून खाऊ आपण. अरे इलेक्शन झाल्यापासून तुम्ही ना 100 कोंबड्या खाल्ल्या असत्या माहिती तिथे येऊ हॉटेलवर याच्यावर. आता कवर जेवण मागवतो इलेक्शनचे. कवर म्हणजे मी पळालो इलेक्शन होतो 10-15 दिवस. तुम्हाला द्यायची की नाही? तुमची जाईन खाली थोडं नाक जाईन. मला काय करायची? मला वाटतंय बहुतेक आहे ना तुला त्यांनी बोललंच नाही. कोणी त्यांनी बोलेल नाही तुला. डेपुटी त्यांनी. हा मग येत इथं खरी गोम आहे. तुला नेलं नाही मला उठ्यावर घालतो मला चल म्हणतो का? तू हलकट आहे. तू नाही म्हणत जायचंच नाही. आपण कशाला पार्टी खायची? मला नाही खायची त्यांची हलकटांची पार्टी. मग तुम्ही चारा ना आज. म्हणजे त्यांनी पार्टीला नेलं नाही म्हणून मी न्यायचं. हा तुम्ही न्या. सुवर्ण ज्योतवरच जायचं आपल्याला, दुसरं कुठंच नाही जायचं. डेपुटी झाल्या तू एखाद्या बारलाय ना मला वावर काय लावशील गाड्या. बस नाही, चल. नाही. कधी जायचंय? लगेच नाही घरी जाऊ आधी आवरून मग जाऊ. चल. तर ते येते हा नाही येत आज इतक्या लवकर नसतो जात. बस चल बस ना. चला. पुढे बसलं काय माहिती. एकूणच चल पलीकडून चल. हो डेपुटी मस्त मस्त डिश सांगा. मस्त हड्डी बिंडी सांगा. भारी ना. आलडू नको इथे चव घालायची नाही. साधा भाऊला वाटलं नाही पाहिजे आपण पहिल्या वेळेस आलोत म्हणून. तो म्हणायचं डेपुटी मला काय मानतो इथं बरं का. असं नाही तर आपण कावाच्या नावात आलोत. ते रानडुक्कर कसं ऊस बघितल्यावर पळत तसं नाही पळायचं. खायला जरी आलं तरी शिस्तीत. तसं काय मी रोज खातो असं. चल माझ्या मागं चल. रोबाबाद डेपुटी काय रे ती जिथं बसते ना त्यांच्या समोरच बसायचं. बर ती डिश सांगते ना त्यांच्यापेक्षा भारी बिहारी डिश सांगायची. कारण माझ्या इज्जतीचा हे. पैसे तू देणार आहे का? नाही तुम्ही. मग मी सांगा ना डिश मला तिने जर मोठा मोठाला सांगितलं आपण मोठाला सांगायच्या. अहो मला काही जेवायचं एवढं नाही. माझ्या इज्जतीचा पंचनामा होईल म्हणून म्हणतोय. बरं बरं काळजी करू नको. फक्त ते कुठे येत बघ. आणि ते जिथं बसलेत ना तू इच्छा आहे ना तो इच्छाच पूर्ण करायची. साधा भाऊला दाखवून द्यायचा आपला वार्ड काय कमी नाही बरं का. आणि ते जिथं दिसते ना त्याच्या शेजारच्या टेबलमध्ये त्याच्या पलीकडच्या टेबलमध्ये बसायचे. म्हणजे आपल्याला बरोबर कळतं ते काय मागतोय काय करतोय. आपण तीच ऑर्डर नाही. चल तीच. डेपुटी काय रे आपल्याला न्यायचे जायच्या वेळेस. अरे आपल्याकडे आहे ना बुलेट. ही नानांची बुलेट हे. लक्ष्मी त्यांची मार चारितो का काय. चल इकडं. नानांना कळलं तर नाना इकडे चल. चक्कर चक्कर चल ना चल पटकन. का जाऊ मी घरी? नाही. बघितले का? अरे जाऊ दे ना. हॉटेल सोडून जाणार कुठे येतं? हॉटेलमध्ये जेवायला बसणार आहेत ना. तू काळजी नको करू. हॉटेलच्या मालकाकडे जाऊ आणि कुठं येत बसले ते बघू. आपण बरोबर धुंडाळू. तू काय काय करून चल ये माया बाबू. झाल्या श्यामेला उंदरावानी पायत. कुठं गेलाय मला कारण की आत्ताच्या आता काय पुढे झाले. येतच असतील. कुठं गेले गाय? साधा भाऊला ना लय चाप्टर आहे साधा भाऊ. कुठं तरी 100% कोपऱ्यात बसणार आहे. पण तुला सांग का श्याम्या सुद्धा लय चॅप्टर आहे डेपुटी. तू कोपऱ्यात बसून खायला बसलाय पाळता पाळता. किती चॅप्टर असू दे आपण त्याच्यापेक्षा चॅप्टर आहेत. मालक आपल्या ओळखीचे आहेत. आपल्याला हॉटेलचा कोपरा ना कोपरा हे करतील ते. आपण काय करू मालकाकडे जाऊ ना आम्हाला कुठं माणसं बसले ते सांगा. बरोबर बघू आपले जोडीदार आहेत म्हणून सांगायची. म्हणजे काय होईल बरोबर मालक आपल्याला त्यांच्याकडे लावतो. चल पुढे घ्या बाकी मालक इथे उभा आहे. खुद्दर साहेब नानाला नमस्कार कर. नमस्ते नमस्ते नाना नमस्ते. लई दिवस हा बऱ्याच दिवसांनी येणं झालं. काय इलेक्शन नंतर आलोच नाही. बरेच दिवस आता काय होते घरच्या कामाने तीन जमतच नाही. काम काय झाले आमचा जोडीदार आले 2 जण टोपीवाले. आम्हाला बघितले नेमके कुठे गेलेत काहीच कळा ना. तर आम्हाला त्यांना सापडायचे. तर एखादा मॅनेजर द्या. देतो हा खोतकर साहेब. पण जेवणाची क्वालिटी टिकून ठेवल्या ना. क्वालिटी तुमची पहिल्यापासून 1 नंबर आहे. आज आम्ही येथेच जेवण जाणार आहेत. त्यामुळे टेन्शन नाही. तेवढे 2 माणसं सापडे ना आमचे आम्ही लगेच जेवायला बसणार आहेत. चला पुढे या. हे काय लॉजिंग आहे का?
इथंच कुठं गेले काय माहिती. ए जाल्या, अरे लोक असतात आतमध्ये, कस्टमर असतात. नॉक करायचं, कस्टमर नाही ना, नॉक करणे का कभी भी. चल लाव चल. अरे जाल्या तुला सांगितलं ना. येतं कोण नाही. नाईटले गेला येड्यावानी करू नको. लावून घे चल. आपल्याला दिसते ना ते वर गेले की इकडं वर आहे का. इथं वर झालं हे इकडे कुठं दिस ना तर. इथं बघूया रूम उघडून बघू का. बरं नको उघडू, रूम मध्ये नाही घुसणार ते. इकडे या बरं, इकडे बघू. कुठं गेले कडे काय माहित. हा पलीकडे बसले काय. वर्गच्ची गेले असतील का. वर्गच्चर काय जाते. चल खाली. डेपुटी हा घरी तर गेले नसते ना ते. झाले कुठंच गायब झाले रे अचानक. हा हा हॉटेलच लय मोठं आहे रे. होय दमलो भाऊ मॅनेजर मी. साहेब हॉटेल लय मोठं आहे. रूम किती आहेत या हॉटेलमध्ये आणि वातानुकूलित आहे अगदी. मी काय म्हणतो जेवण सेक्शनला बघायचं का. हा चला चला. काय झालं रवी यांना काय शोधताय. त्यांचे 2 माणसं आले म्हणलं इकडे, त्यांना शोधू राहिला. ते इथं सापडा ना, ते रेस्टॉरंट मध्ये बघत म्हणलं. ओके आमचे 2 माणसं आलते जेवायला, आम्ही सोबतच आलतो. पण ते कुठं गेलेत काय कळणार होते. म्हणलं इकडे वर गेले काय बघा, त्यांना घेऊन आलतो. फॅमिली सेक्शन मध्ये एकदा चेक करा मग. असले- बरं. असले. बघत होते. दाखवा आम्हाला कुठं. दाखव. झाले हा कुठं दिसणार भाऊ. काय कुठं लपले ते काय कळणार. तिकडं बी नाही डेपुटी. इकडे जेवण सेक्शनकडे बघू. हा? चल, इकडे बघू चल. आले असू दे बस. इथं बसले तर मी म्हणलं कुठं गेलेत नेमके. बघा कशी पापड खाते. तू बी ना काय खातेत पापड खातेत. आपण काय पापड खाणार आहेत काय भोसार माल. आपण चांगलं काहीतरी मागवू. आपण पापड आहे ना कोणाला चव येण्यासाठी खातोय. अजून ते स्टार्टर चालू करायचंय. तोंडाला चव यासाठी खातेत. इथं आपण पापड नाही खात तोंडाला चव. भारी भारी डिश एक नंबर. तुला काय सांगायचं ते सांग. नंबर 1 डिश. तुपातलाच पापड सांगतो. तुपातला नाही दुसरी डिश सांग काहीतरी. नॉनव्हेज मध्ये सांग. नॉनव्हेज मध्ये वेटर या या या. आम्हाला हॉटेलमध्ये जे भारी आहे ना तुमचं एकदम ते सांगा. याच्यात काय नाही तुम्ही सांगा काय काय खायला पाहिजे आम्ही. नॉनव्हेज. नॉनव्हेज नाही डेपुटी, मटण खायचे मला. मटण. अरे चिकन मटनलाच नॉनव्हेज म्हणते. स्टार्टर मध्ये पहिले देतो. बोलो अच्छा क्या है. टांगड़ी कबाब है, तंदूर चिकन है, हाँ चिकन टिक्का है, चिकन मंजरा कबाब है. एक काम करो. एक चिकन तंदूर. हाँ और क्या बोले. टांगड़ी कबाब, टंगड़ी कबाब. अजून काय. पहाड़ी कबाब. सब कबाब का 1-1 प्लेट. हाँ और पहाड़ी कबाब और तंदूर. अच्छा लाओ. हाँ सब ऐसी भरना चाहिए टेबल. ऐसा काय ऑर्डर काय सांगू दे रे. आपलं त्याच्यात काय भारीच असणार आहे. गावरान तूप लावून द्यायचं. वतनदार घराणं नाही आमचं. हा टाकून त्यांच्यापेक्षा भारी. त्यांच्यापेक्षा भारी आलं पाहिजे. गावरान भारी काय आपल्याला ते येत नाही. नाही. अजून काय चांगलं चिकन 65 है, हा त्यांनी सांगितली का चिकन तंदूर चिकन, हा ते पण सांगा आपल्याला गावरान. तंदूर. 65 बी आहे. चिकन 65, त्यांच्यापेक्षा भारी सगळं आणा. उंगली व्हेज मध्ये उंगली बाबा. आज 2च पीठ लय नको. हा देतो पण सगळं. हा. टेस्ट करू ना कसं होईल म्हणजे मला आवडलं अजून सांगू, हा. पण त्यांच्यापेक्षा भारी आहे बरं का. वतनदार घरा हा, वतनदार घराणं नाही. हा लवकर आणा. आम्ही आधी बसलेलो आहे. ऑर्डर आम्हाला आधी आला. हा इकडे इकडे भैया. हमने जो बोला है ना, उसने जो बोला है ना, उसका भी डिस्पूट लाओ इधर. और गावरान तुप ऊपर से. हाँ वतनदार घराना सिर्फ म्हणने को है. मराठी आता आहे ना. अरे मग उगाच तो हिंदी बोलत बसलोय मी बरं का. सगळं त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा सरस आलं पाहिजे. वरून गावरान तूप. ओके जाओ. गावरान तूप आहे ना. आहे ना. मस्त पापड तळून आणून त्याच्यावर काजू बिजू मारून आण. चालेल ओके. तुपात वतनदार घराणे का अजून बदामाशिवाय काही खात नाही.
अरे ग्रेव्हीच काजूची असते हा. घरी नाही खात आणि बाहेर बी काजू बदाम शिवाय खातच नाही आमच्या वतनदार हे घरात तांबट्याच्या ग्रेव्हीवर लेन लागले सांगायला तू काय तर सगळ्याचं खाते ती आपल्याला माहित नाही होय. दारड्याला तू म्हणते की सदा भाऊ बरोबर आम्ही असतो लय मोठाले गप्पा मार हा? इथे बेसनात पामवली तेल टाकून खातो आणि आपल्याला सांगतो गावरान तुपाचं लय कौतुक याची खावा गावरान तुप आहे का त्याला टाकायला नव्हतं काल मिरची हा लागला सांगायला गाल चिकन लॉलीपॉप तंदूर आणि ही व्हेज मध्ये पनीरचं कस काय आम्हाला आधी आणायचं होतं ना आलं होतं ना. हे घे रे. चमचे तिथे हे जाल्याला तिकडे बघून काय आता आपलं फिरूज करून द्यायचं हे आपल्याला भारी आणलेलं आहे त्यांच्यापेक्षा झालं भारी जरा दम धर. त्यांनी काय सांगितलंय का आपल्यासारखं आहे मला वाटतं आपलीच ऑर्डर रिपीट दिली का आपल्यासारखं हे पिवळं एकदम तुपातला माल खातो ना आम्ही गावरान तुपातलं ते. गावरान तूप मस्त आहे भारी आज बस नाही ना असं एक टेस्ट करून द्या आता माझ्या बघा चिकन लॉलीपॉप काय कांची ही व्हेज कांची आणि हे उंगली अरे उंगली बाबा आहे उंगली पण अंग त्याच्यावर माप आहे तुमचं क्वांटिटी चांगली आहे बरं का गावरान तूप म्हणजे गावरान तूपच आहे साधा भाऊ तुपाशिवाय काही खातच नाही एकच नंबर आहे रे उंगली बाबा ती 65 चिकन 65 भारीच आहे दादा भाऊ गावरान तुपच आहे बरं का हातातून गळत आहे खातानी हा दादा भाऊ आले आगे भाई आपली अरे आमचं आहे गे जालू आता मारायचा ताव रे भाऊ हे लाल रश्श्यामध्ये मटण येते लाल याच्यामध्ये लाल गिरवीमध्ये झाल्या तुला वाढेतो आधी तुला हा वाडा मटण शिजल टन वजल हाडान दुखतिया दाड सजने रसा रसा वाढ ग ठीक आहे रसा घे कशी बघत माकडं अरे खाणे का दादा भाऊ हिरवा रस्ता कसला आलाय गावरान तुपाचा वास नाकात घुसलाय नुसता आणि आपला जीव आहे ना तुमच्या ते सदा भाऊ त्यामुळे तुम्हाला वाढणार आपण नाही, आधी. मला हा, विशेष नाही आपला खाऊन देत तांबडा आपला हिरवा घ्या चाप अरे घ्या, बस, बस, नळी बस, घ्या बस. अहो, घ्या सदा भाऊ अरे बस, बस. हा, तुला आपला घे. जीव तुमच्या हा, माझ्या. या मग तुमचा फोटो इथेच असतो ठेवल्या अरे म्हणणं तुला हॉटेलला घेऊन आलो घे ते हाताने घे दमानी काय नळ्या कुठून घेशील नरड्यात एक नंबर भाजी होते डेपुट साहेब कसा लागत आहे रस्सा हा सदा भाऊ एकच नंबर मस्त आहे बदल तुझा प्रत्येक वेळेस चांगलं हे बदल आहे ना हे पण घे रस्सा बारीक आहे एकच नंबर सदा भाऊ पोट भरलं माझं मी आलो 2 मिनिटात जाऊ हा झालं हा लईच आवडलं पोटभर खाल्लं आलो मी खातो एवढी रोटी डेपुट या अरे मटन मी आला झालं का तू लगेच नाही पाच अरे ये पटकन किती झालं आपलं बिल बिल पेड केलंय ना बिल पेड झालं पेड झालं कोणी केलं बिल पेड ते एक जण आलेले त्यांनी पेड केलं हा हा आमचं तिकडच्या टेबलवर बसलो आम्ही तिकडचं. 2 जण हा दोघच बिल फेल झालं हा अरे कोणी सदा भाऊनी केलं का काय बिल किती झालं आमचं
तिकडचं का? टेबल हा दोघं टोप्यावाले बिल पेड झाले पेड झाले पेड झालं हा अहो नसं झालं झाले झाले आता झाले झालं हा डेपुटीने दिलं काय बिल हा ना बिल सदा भाऊनी कसं काय दिलं काय कळालं नाही सदा भाऊचं बी काय कळत नाही नेमकं काय डेपुटी अहो बिल द्यायचं होतं तर मग एकत्र नसते की जेवायला बसलो मग मी तेच म्हणतोय तो मला जर बिल द्यायचं होतं तर मग आम्हाला तिकडे जेवायला बसलं परत तिकडे बसले बोलायचं ना का तुम्हाला वाटलं आम्ही तुमच्या मागं आलो म्हणून तुम्ही बिल दिलं अहो तुम्हालाच वाटलं असं ना आम्ही ज्यादा खाऊ का काय जेवढं खात्यात तेवढं आणि मग बिल देऊ बिल मी नाही दिलं मी बी नाही दिलं बिल देव शपथ मी नाही दिलं तुम्ही दिलं काय नाही मी नाही दिलं आणि मग बिल दिलं कोणी झालं श्याम्या कुठे गेलेत काय कळनाच गाड्या आले 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 काय चाललंय चाललंय काय रे बिल यांनी मी नाही दिलं मग बिल दिलं आपलं कोणी बिल आम्ही तुम्ही दिला अरे भोरटे हो तू तर माझ्या संग जेवायला आलता तू तुम्ही काय बिल दिलं त्याला काय होतंय मग अहो नेहमी तुमच्याकडून गावा असं काय कधीतरी आम्ही बी द्यावं म्हणलं सदा भाऊ गुरुला चेले भारी भरले रे हा ना रे बादराव म्हणजे फक्त आम्हाला नाटक करून आणायचं होतं बसून आणायचं होतं तसे तुम्ही आले नसते चेले कोणाचे शेवटी सदा भाऊ चेले भारी पडले आपल्याला आईला पण बरं झालं जेवण भारी झालं काही आणि लय भारी हॉटेलला जेवलं जेवण दिलं